आपल्या शरीराच्या माध्यमातून करतो, बरोबर आहे की नाही? मग या शरीराची काळजी घेणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे, बरोबर आहे ना? रोज आपण सगळी जी कामं करतो ज्या शरीराच्या माध्यमातून करतो त्या शरीराला योग्य व्यायाम मिळणं ही खूप आवश्यक गोष्ट आहे. आपलं शरीराचं आहे का, आपलं काय आणि एक आहे मन, बरोबर? या दोन्हींचं आरोग्य हे योगातून चांगल्या प्रकारे राखलं जातं. आरोग्याची 30 सूत्री काय आहे तर योग्य झोप, योग्य आहार, योग्य व्यायाम. मग याच्यामध्ये आपल्याला बॅलन्सिंग करायला, याच्यामध्ये आपल्याला शिस्तबद्ध आणायला कोण शिकवतं तर योग. योगाची व्याख्याच आहे योग चित्त वृत्ती निरोध, म्हणजे मनाला विषयापासून निवृत्त करून एकाग्र करण्याची प्रक्रिया म्हणजे योग. आज तुम्ही शाळेमध्ये अभ्यास करता, आता सध्याचं हे वातावरण कसं आहे की धावपळीचं आहे, स्पर्धात्मक युग आहे, मग तुम्हाला एकाग्रतेची आवश्यकता आहे, तुम्हाला कुठल्याही प्रकारे कुठलाही स्ट्रेस नको आहे. मग एकदा का स्ट्रेस आला, ताण आला की मग ताणाचे रूपांतर अनेक प्रकारच्या आजारांमध्ये होतं. त्यामुळे सगळ्या वयोगटासाठी योग हा खूप महत्त्वपूर्ण आहे. तर योगामध्ये अनेक प्रकारच्या प्रक्रिया असतात. ओंकार असतो, सूर्यनमस्कार असतात, आसनं असतात, प्राणायाम असतात, ध्यान असतं. मग ह्यामध्ये आपण स्वतःसाठी फक्त 1 तास रोज काढला तर 100% मी 100% देते. पण रोज योग केल्यानंतर काय फायदे होतात ते आम्ही प्रत्यक्षात अनुभवलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही रोज योग करणं खूप आवश्यक आहे, बरोबर आहे ना? आज मोबाईल कोण कोण घेतं? मोबाईल सगळेच वापरतात, बरोबर आहे? मग आपल्या डोळ्यांचं आरोग्य आपल्याला चांगलं ठेवायचं आहे, आपल्या पाठीच्या कण्याचं आरोग्य चांगलं ठेवायचं. मोबाईल बघता तेव्हा तुम्ही तर सगळे कसे असता, असे बसता आणि थोडे वाकले, बरोबर आहे ना? मग हा पाठीचा कणा असा झाला आपला आता असा वक्र झालेला. मग तो जो आहे पाठीचा कणा तो आपला स्ट्रेट राहणं खूप आवश्यक आहे. आपल्याला कुठल्याही प्रकारचा आजार नको आहे, ना आपल्याला प्रेशर हवं आहे, ना आपल्याला डायबिटीस हवं आहे, ना आपल्याला थायरॉइड हवं आहे, ना आपल्याला काही मानसिक आजार हवे. तर ह्यासाठी योग खूप महत्त्वपूर्ण आहे. आता मी जास्त वेळ घेणार नाही, आपण आता वेगवेगळ्या आसनांचा किंवा सूर्यनमस्कारांचा डेमो स्टार्ट करूया. ओके.